नमस्कार, मी ओंकार जाधव आणि तुम्ही बघताय नागरिक शास्त्र. मित्रांनो, तुम्ही रस्त्यावर कुठेही थांबला, बघा तिकडे कोपऱ्यात बघा, तुम्हाला कॅमेरा बघतोय. तुम्ही सिग्नल तोडला, सीसीटीव्ही आहे. तुम्ही हेल्मेट घातलं नाहीये, सीसीटीव्ही आहे. तुम्ही मास्क लावला नाहीये, सीसीटीव्ही आहे. सरकारला तुमच्या प्रत्येक हालचालीची काळजी आहे. म्हणजे एकदम बिग बॉसच्या घरासारखं वातावरण आहे. आता एक सेकंद कल्पना करा, समजा तुम्ही रस्त्यावरनं चाललाय आणि तुम्हाला जोरात लघुशंका आहे. आता आजूबाजूला नजर फिरवा, तुम्हाला कॅमेरा आधी दिसेल की एखादं स्वच्छ सार्वजनिक शौचालय. आज आपण अशाच एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या शहरांच्या नियोजनाचा बुरखा फाडणार आहे. आपल्या शहरात सीसीटीव्ही लावण्या इतका उत्साह शौचालय बांधण्यात का दिसत नाही? सरकारला आपल्याला सुरक्षित ठेवायचंय की आपल्यावरती फक्त वॉच ठेवायचा आहे? बघूयात हे सर्वेलन्स पुराण. आकडे काय सांगतात? जगभरातल्या सार्वजनिक सीसीटीव्ही असलेल्या शहरांच्या यादीत आपली शहरं टॉपला असतात. हैदराबाद, दिल्ली, चेन्नई ही शहरं सीसीटीव्ही घनतेमध्ये लंडन आणि न्यूयॉर्कला पण मागे टाकतात. एकट्या दिल्लीत प्रति चौरस मैल 1800हून अधिक कॅमेरे आहेत. पण आता शौचालयांचा डेटा बघूया. स्वच्छ भारतच्या दाव्यानंतर सुद्धा मुंबई किंवा पुण्यातल्या सार्वजनिक शौचालयांची अवस्था काय आहे? सिटीजन्स रिपोर्टनुसार अनेक शहरात 500 लोकांसाठी फक्त एक शौचालय उपलब्ध आहे. नियमानुसार ते 25 लोकांसाठी हवं. म्हणजे सरकारला हे माहितीये की तुम्ही कुठे थुंकताय, पण तुम्हाला थुंकायचं असेल तर बेसिन कुठे आहे हे सरकारला सांगायला त्यांच्याकडे जागा नाही. सर्वेलन्स सरकारला का आवडतं? सरकारला या शौचालयांपेक्षा कॅमेरे का आवडतात? याची 3 मजेशीर कारण आहेत आणि कडूही कारण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी मेंटेनन्स. कॅमेरा एकदा खांबावर टांगला की त्याचं काम संपलं. शौचालयाचं तसं नसतं. त्याला पाणी लागतं, त्याला स्वच्छता करावी लागते, त्याला वीज लागते. सरकारला अशा गोष्टी नको ज्याचं काम करावं लागतं. दुसरं महत्त्वाचं साधन म्हणजे महसूल. शौचालय तुम्हाला सुविधा देतं, पण कॅमेरा सरकारला पैसे मिळवून देतो. तुम्ही चुकलात तर खिशातून 500 रुपयाची नोट काढायला कॅमेरा तत्पर असतो. म्हणजे कॅमेरा हा सरकारचा गुल्लक आहे. तिसरा, स्मार्ट सिटीचा आव. एखाद्या विदेशी पाहुण्याला काय दाखवणं सोपं आहे? आमच्या शहरात 10,000 कॅमेरे आहेत हे सांगणं जास्त कूल वाटतं की आमच्या शहरात लोक रस्त्यावरती लघुशंका करत नाहीत हे? चौथं कारण म्हणजे महिलांची सुरक्षा. सरकार नेहमी म्हणतं की आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी कॅमेरे लावले. खूप चांगले, पण विचार करा, एखाद्या महिलेला कामासाठी घराबाहेर 8-10 तास फिरावं लागतं. तेव्हा तिला सीसीटीव्ही कॅमेराची जास्त गरज असते की एका सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयाची? युरोपियन देशात राईट टू पी हा मूलभूत अधिकार मानला जातो. आपल्याकडे महिलांना नैसर्गिक विधी रोखून धरल्यामुळे किडनीचे आजार होतात. कॅमेरा गुन्हेगाराला पकडेल कदाचित, पण शौचालय आजार होण्यापासून वाचवेल. पण दुर्दैवानं आपल्या सिस्टीमला रिॲक्शन द्यायला आवडतं, प्रिव्हेन्शन करायला आवडत नाही. बजेटचा मुलीदा. आणखीन एक गुपित ते म्हणजे सीसीटीव्हीचे टेंडर्स हे टेक्नॉलॉजीच्या नावाखाली कोट्यावधींचे असतात. त्यात सॉफ्टवेअर आलं, हार्डवेअर आलं, मेंटेनन्स आलं. शौचालयाचे कॉन्ट्रॅक्ट छोटे असतात. मोठ्या बजेटमध्ये मोठं कमिशन असतं. तर हे लहान मुलालाही कळतं. म्हणूनच तुमच्या प्रभागाचा नगरसेवक वॉर्ड फंडातनं कॅमेरे लावायला जेवढा उत्सुक असतो तेवढा शौचालयांची दुर्गंधी घालवायला नसतो. आपण अशा एका समाजात राहतो जिथे आपली प्रायव्हसी धोक्यात आहे, पण डिग्निटी म्हणजे सन्मान रस्त्यावरती. सरकारला सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपला चेहरा ओळखता येतो, पण आपली मूलभूत भूक आणि सरकारला त्याची गरज का वाटत नाही हे कदाचित कळत नाही. पुढच्या वेळेला ज्यावेळेस तुमच्या गल्लीत नवीन सीसीटीव्ही लागेल तेव्हा टाळ्या वाजवण्यापूर्वी विचार करा की त्या खांबाच्या शेजारी जर एखादं शौचालय असतं तर खरंच फरक पडला असता का? तुमच्या शहरातली सार्वजनिक शौचालय वापरण्यायोग्य आहेत का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आम्हालाही सांगा की तुम्हाला सुरक्षा हवी आहे की सुविधा हवी आहे. धन्यवाद. जय